नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय कवसे। सध्या मी वाडी पोलीस स्टेशनला आहो आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की काल एक WH न्यूजने बातमी दिली होती। इंद्रायणी नगर आणि दत्तवाडीच्या काही भागामध्ये जे आहे चोरांचा धुमाकूळ आहे। 1 महिन्यापासून त्रास आहे आणि या विषयाला धरून जे आहे आज संपूर्ण जे नागरिक जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे। PI नितीन मगर साहेबांसोबत त्यांची चर्चा झाली आणि मगर साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलं आहे की आम्ही चोरट्यांना पकडू, त्यांच्या शोधातच आहोत आणि दररोज जे आहे म्हणजे आमचे जे पोलीस गस्त जे आहे तिथं होत आहे। पण एकंदरीतच या लोकांसोबत चर्चा झाली। त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं मन समाधान झालं किंवा नाही झालं या संदर्भात विचारू। नगरसेवक नरेंद्रजी मेंढेजे, काय सांगाल? PI साहेबांसोबत तुमची भेट झालेली आहे आज। माननीय वाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीनजी मगर साहेब यांच्यासोबत गेल्या 5/7/2026 पासून श्रीकृष्णनगर आणि इंद्रायणी नगर या परिसरामध्ये चोरांनी जो धुमाकूळ घातला होता त्याच्यामुळे लोकांचं जीवन जगणं मुश्किल झालं होतं। रात्रभर त्या चोराला शोधण्याकरता, आपली सुरक्षा राहण्याकरता लोक रात्रभर जागत होते आणि म्हणून आज श्रीकृष्णनगर इंद्रायणनगर सोसायटीतील सर्व महिला आणि बंधू या ठिकाणी मान्य नितीनजी मगर साहेबांना निवेदन देण्याकरता आले आणि त्यांनी सांगितलं की आमचा कंटिन्यू बंदोबस्त आहे आणि आम्ही सिव्हिलमध्ये सुद्धा येत असतो आणि पेट्रोलिंग सुद्धा रात्री बेरात्री आमची चालू आहे आणि निश्चितच काही दिवसातच आम्ही त्या आरोपीला पकडणार आहोत। ज्या आरोपीवर आमचा विश्वास होता, जे आरोपी असं वाटत होतं, परंतु त्यांना पकडून आणलं पण ते आरोपी निघाले नाही, चुकून ते दुसरे निघाले। आणि तक्रारकर्त्यांनी सुद्धा तशी तक्रार मागे घेतली म्हणाले। ज्या तक्रारकर्त्यांनी तक्रार दिली ते सुद्धा त्यांनी मागे घेतली। सोबतच आणखी काही फुटेज स्पष्टपणे ज्यांचा चेहरा दिसेल असे जर मिळाले तर निश्चितच लवकरात लवकर आम्ही युद्ध पातळीवर काम करण्याचा प्रयत्न करू। परंतु नागरिकांची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे। बिलकुल, नागरिकांची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे। स्वतःचं रक्षण स्वतःचं करायलाच पाहिजे। जेवढी जबाबदारी शासनाची आहे त्याच्यापेक्षा जबाबदारी काही नागरिकाची आहे आणि म्हणून नागरिक रात्र बेरात्र जागरण करण्याचं काम करतात। त्या परिसरामध्ये हार्टचे पेशंट आहेत, शुगरचे पेशंट आहेत, BPचे पेशंट आहेत। अशाही परिस्थितीमध्ये रात्रभर पिंजून काढण्याचा ते प्रयत्न करतात। पूर्ण श्रीकृष्णनगर आणि इंद्रायणनगर घर महिला पुरुष घराच्या बाहेर निघतात आपली सुरक्षा राहण्याच्या दृष्टिकोनातून। परंतु आज माननीय PI या वाडी पोलीसचे पोलीस निरीक्षक माननीय नितीनजी मगर साहेब यांनी सांगितलं का लवकरच आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये युद्ध पातळीवर त्या आरोपींना अटक करण्याचं। PI साहेबांसोबत जे चर्चा झाली एकंदरीत तुम्ही समाधानी आहेत? समाधानकारक चर्चा झाली आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने त्यांनी आपले प्लॅनिंग पोर्टेंजीच्या माध्यमातून त्यांनी जे नियोजन केलेलं आहे, काही गोष्टी अशा असतात ओपन करावं लागते, काही गोष्टी अशा असतात गुप्त ठेवायला लागतात, कारण ते गुप्तचर विभाग असल्यामुळं ते काही गोष्टी लिकेज करू शकत नाही, जनतेपर्यंत ती माहिती पोचू शकत नाही आणि म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का येणाऱ्या लवकरात लवकर आम्ही आरोपीला शोधून काढू आणि त्याचा सुद्धा चेहरा जनतेसमोर आम्ही नक्कीच PI नितीन मगर साहेबांसोबत चर्चा झाली आणि एकंदरीतच समाधानकारक चर्चा झाली। पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली सुद्धा काही जबाबदारी आहे की म्हणजे आपल्या घराचं रक्षण करायचं असेल तर आपल्या घरासमोर काही स्वतःहून सुद्धा CCTV कॅमेरे सुद्धा आपण लावले पाहिजे आणि निश्चितच असं जर काही होत असेल तर मात्र लगेच 112वर कॉल करून सूचना सुद्धा दिल्या पाहिजे आणि जर तुमच्या कडे जर समजा ती घटना घडली असेल त्याची तक्रार सुद्धा रीतसर पोलिसांना द्यायला पाहिजे, म्हणजे तक्रार मागं घ्यायला नको आहे। कारण तक्रार जर नसेल तर पोलिसांना कारवाई करण्यात सुद्धा मग अडचण होते आणि नागरिकांचा रोष होते की पोलीस कारवाई करत नाही। पोलीस आपलं काम करताना या ठिकाणी दिसून आलेलं आहे। ताई, तुम्ही काय सांगाल? तुम्ही सुद्धा PI साहेबांसोबत भेटल्या, बोलल्या, काय चर्चा झाली आणि PI साहेबांना काय आश्वासन दिलं?
साहेबांनी मगर साहेबांसोबत आमची चर्चा झाली. साहेबांनी एकदम समाधानकारकच आपल्याला उत्तर दिलं आहे आणि साहेबांनी पहिले पण सांगितलं आणि वारंवार साहेब सांगतच आलेले आहेत आपल्याला की ते कॉन्स्टेबल सिव्हिल ड्रेसमध्ये फिरतात आहे. PSI स्वतः मला माहिती आहे की 2 दिवस म्हणजे विदाऊट त्यांचं जे ड्रेस कोड राहते त्याच्यावर ते फिरलेले आहे आणि पेट्रोलियम सुरूच आहे. आणि सरांनी आपल्याला आता हे पण सांगितलं की आम्ही जे करणार आहोत ते प्रत्येक गोष्ट आपण सांगू शकत नाही बरोबर. आणि समाधानकारक आन्सर दिलेला आहे. आणि सगळ्यांना मला तरी वाटतं आहे की एवढं भीतीचं वातावरण आता नको, कारण की सगळे पोलीसवाले तिथे लागलेले आहे. सरांनी हेच सांगितलं अख्ख्या वाडीमधले जे पोलीस जे रात्री फिरतात पेट्रोलियमसाठी ते पूर्ण इंद्रायणी नगर आणि श्रीकृष्णा नगरला लावले आहे. जेव्हा एवढे पोलीस लागले आहे तर मला असं वाटत नाही की आता नागरिकांनी जागून जागायला पाहिजे आणि घाबरायचं नाही आता. घाबरायचं पण नाही आणि जागायची गरज आहे आणि स्वतःची तब्येत खराब करून घ्यायची. आता आपण अप्लिकेशन दिलेली आहे, जिम्मेदारी ही पोलिसांची आहे बिलकुल नाही. आणि आता त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलंच आहे. नक्की नक्की घाबरायचं नाही. आता वाडी पोलीस स्टेशन सुद्धा तुमच्या सोबत आहे. तुम्ही बिनधास्त घरी राहा आणि जर कोणी अशा तक्रारी जर पुन्हा येत असेल तर पोलिसांना सूचना द्या. काकू तुम्ही तर काय सांगाल? नाही तुम्ही नाही बोल, काल बोलल्यानंतर तुम्हीच सांगा आता. या तक्रार दिलेली आहे साहेबांना आणि नक्कीच वाडी पोलीस स्टेशन जे आहे याच्यावर आता कारवाई करीन, ऍक्शन घेतील म्हणून आता लोकांनी सुद्धा काही घाबरायचं काम नाही. आता मगर साहेबांना भेटून आलेले आहे. माझं म्हणणं असं आहे की बा आता सरांनी जे काही सांगितलं तर त्याच्यावर आता आम्हा लोकांना विचार करावा लागेल ना. आता काय विचार Ladies करणार? लोकांना. विचार काय करणार आता? तुम्हाला सुद्धा आता- बिनधास्त पण ते तर आहे म्हणा, पण घाबरायची गरज नाही तुम्हाला. घाबरण्याची पोलीस सोबत गरज आहेत ना. वगैरे नाहीये. आता सरांनी म्हटलं ना सिव्हिल ड्रेस मध्ये वगैरे येत आहे. ना येतात. परवाच्या दिवशीच आम्ही बघितलं, आम्ही सगळे जेंट्स लेडीज सगळे धावलो त्यांच्या मागे, तर ते चोर तिथून पळाले. त्याच्यानंतर सिव्हिल ड्रेस मध्ये आले होते सर. पण तुम्हाला नाही वाटत का आपल्या सुरक्षेसाठी आपल्या घराच्या आजूबाजूने सुद्धा आपणही कॅमेरे लावले पाहिजे? असा आता खर्च भरपूर करतो आपण, ते तर आहे, आहे ना? पण सर असं आहे ना सगळ्यांच्या याच्यामध्ये सगळे जरी नाही नाही लावू शकले तरी एखाद्या लाईन मध्ये 4-5 जरी लागले कॅमेरे प्रत्येक मोठ्या माणसाच्या घरी. आता कोणाची कंडिशन राहते, कोणाची कंडिशन नाही राहत, सगळ्यांची परिस्थिती सारखी नाही राहत नाही, सर. एखादी लाईन जर समजा सगळे गरीबच लोक नाही राहत ना, हो ते तर आहे. एखादी मोठे लोक आहेत त्यांनी कॅमेरे लावायला पाहिजे असं तुम्हाला तसं नाही आम्ही वाटत? नगर परिषद मध्ये म्हणून आलाय की आमच्या म्हणजे चौकामध्ये एक तरी आम्हाला कॅमेरा द्या. ज्यांची आता आहे बा फॅसिलिटी त्यांच्याकडे तर आहेच कॅमेरे, पण ज्यांच्याशी ना आता नाही जमत लावणं तर त्यांनी दिलं पाहिजे. आम्हाला ही सुविधा तर दिलीच पाहिजे. मग बाकीचे लोकांना सांगू नाही शकत बा त्यांची परिस्थिती कशी आहे काय नाही, बाकीच्या लोकांचं नाही, पण निश्चितच प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की जर आपल्याकडून जर CCTV कॅमेरे लावणं होत असेल तर नक्की लावा. कारण एका लाईनमध्ये एका व्यक्तीने जरी CCTV कॅमेरे जर लावले तर त्या माध्यमातून अनेक लोकांना जे आहे ते सुरक्षा मिळणार आहे. आणि वाडी पोलीस जे आहे लगातार जे आहे यांनी जे तक्रारी दिल्या होत्या याच्या आधी सुद्धा तक्रारी आलेल्या आहे. मगर साहेबांनी सांगितलं आहे त्यावर वाडी पोलीस जे आहे दक्षतेने ते काळजीपूर्वक जे आहे त्या चोरट्यांना पकडण्याच्या शोधामध्ये आहेत. तर नक्कीच आपण PI नितीन मगर साहेबांना सुद्धा आपण विचारू या प्रकरणी काय ते पुढे ॲक्शन घेणार आहे. आत्ताच जे आहे इंद्रायणी नगरमधील बऱ्याचशा लोकांनी PI नितीन मगर साहेबांची भेट घेतली आणि त्या लोकांनी काय सांगितले ते तर तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकलंच. पण आता या संपूर्ण प्रकरणात आपण मगर साहेबांकडून जाणून घेऊया की नेमकं यावर काय कारवाई करण्यात आली आहे आणि काय गस्त होत आहे. सर काय सांगाल एकंदरीत? ती आता तुमची या लोकांसोबत चर्चा झाली, लोकांनी सांगितलं की समाधानकारक चर्चा झाली, तर या संदर्भात तुमच्याकडून आतापर्यंत काय म्हणजे कारवाई करण्यात आली, काय गस्त वगैरे याच्या संदर्भात काय आहे? इंद्रायणी नगर वाडी अंतर्गत तर त्या मागे म्हणजे जवळजवळ 5 तारखेला तिथे कोणीतरी अनोळखी व्यक्ती फिरत असल्याबाबत आणि त्यानंतरच 4 दिवसांनी तिथे चोर फिरत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आपण त्या दिवसापासूनच जवळजवळ 15 दिवसापासून व्हिजिबल पेट्रोलिंग तिथे सुरू केलेली आहे. 12 ते 2 आपण सायरन बेस्ड पेट्रोलिंग असते, त्यानंतर मार्शल्स आणि DB पथकाचे म्हणजे सिव्हिल ड्रेसमध्ये तिथे पेट्रोलिंगसाठी नेमण्यात आलेले आहे. त्यानंतर पेट्रोलिंगच्या दबावामुळे म्हणा तसा प्रकार पूर्णतः आटोक्यात आलेला आहे आणि ह्या ज्या तक्रारी दाखल झाल्या होत्या त्या तक्रारींच्या अनुषंगाने आपण तो जो अनोळखी व्यक्ती होती त्याला आणून तक्रारदारांसमोर समक्ष हजेरी केलेली आहे
आणि चोरी संबंधाने जो गुन्हा दाखल आहे त्यात आपल्याला पुढील आठवड्यात यश मिळून जाईल. आणखीन म्हणजे गस्त वाढवणार का त्या एरियामध्ये? बरोबर. मुळातच आपण तिथे 10 पेक्षा जास्त अंमलदार ठेवलेले आहेत. आता नाकाबंदी नंतर कोम्बिंग वगैरे हे जे ऑपरेशन्स आहेत आपली काही पोलीस खात्याची प्रभावी ते देखील तिथे काही प्रमाणात घेतली आहे, ती जास्तीत जास्त प्रमाणात घेऊ. रात्रीची जवळपास आपण किती वेळ आपले गस्त तिथं पोलीस करतात, पेट्रोलिंग करतात? साधारण आपण 11:30 ते 2 पर्यंत सायरन बेस पेट्रोलिंग करतो. त्यात वाहन असतात. त्यानंतर मार्शल्स तिथे 2 व्हीलरवर पेट्रोलिंग करतात आणि नंतर पायी DB पथकाचे अंमलदार पेट्रोलिंग करतात. रात्री जवळपास 3-4 वाजेपर्यंत? हो, तर रात्री जवळजवळ 3-4 वाजेपर्यंत असतात. आणि सर्वात चांगली गोष्ट अशी की इंद्रायणी नगरमधील सुज्ञ नागरिकही सहभागी झालेले आहेत. बऱ्याच लोकांनी स्वतःहून आम्ही देखील तुमच्यासोबत येतो नंबर आदान प्रदान केलेले आहेत आणि ते देखील गस्त करत असतात. तुम्ही आता सगळं नागरिकांना काय आवाहन कराल? म्हणजे सुरक्षेच्या संदर्भात काही जबाबदारी नागरिकांची सुद्धा आहे, जसं CCTV कॅमेरे वगैरे आहे. बरेचशा ठिकाणी CCTV कॅमेरे नसल्यामुळे आपल्याला फुटेज मिळत नाही. या संदर्भात नागरिकांना काय आवाहन कराल? मध्ये आपण बरेच कॅम्पेन घेतले CCTV संबंधाने की जास्तीत जास्त त्याचा वापर करावा, जेणेकरून काही घटना घडून आल्यास आपल्याला तात्काळ त्या संबंधाचा पुरावा मिळून आपण या चोरांपर्यंत पोहोचून आपण त्यांना प्रतिबंध करू शकतो किंवा अटक करू शकतो. तसेच आम्ही सर्वांना विनंती देखील केली होती, आम्ही ज्या वेळेला लोकल मीटिंग घेतल्या, की आपला व्हॉट्सअप ग्रुप करून आपल्या येणाऱ्या अडचणी कळवाव्यात. किरण तसेच पर्सनल जर गार्ड लावता आले, म्हणजे जसे रेसिडेन्सीज वगैरे मिळून ते गार्ड देखील रात्री असल्यामुळे चोरांचा वावर खचितच कमी होतो. त्या दृष्टीने देखील आमचे प्रयत्न चालू आहेत. आम्ही देखील व्हॉट्सअप ग्रुप बरेच बनवलेले आहेत आणि जास्तीत जास्त सहभाग घेऊन घेत आहोत. तसेच आमची सूचना आहे, समजा गावाला जाताना जर आपल्याला पोलीस स्टेशनला कळवता आलं तर ग्रुपवर देखील मेसेज केला किंवा प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला जरी कळवले तरी मार्शल्स आपल्या घरावर मधून जाऊन फोटो घेतील आणि ते ग्रुपवर शेअर करतील आणि आपल्या घराची सुरक्षा देखील राहील. आणि शक्यतो मौल्यवान वस्तू आपण सोबतच नेल्या तर फार चांगलं होईल, किंवा लॉकरचा बँकांसाठी उपयोग केला तर फार चांगली गोष्ट होईल. असं रात्री बेरात्री फिरणाऱ्यांना काय तुम्ही सांगाल? बरेचसे म्हणजे बिनकामाचे जर रात्री बेरात्री फिरत असतील, त्यामध्ये चांगले लोक असतील, कोणी असामाजिक तत्व असतील, तर अशा लोकांना काय सांगाल की रात्री बेरात्री फिरू नका? काही जे मजूर कामगार वगैरे त्यांचा नाईलाज असतो फिरणं, परंतु समजा काही संशयास्पद रीतीत फिरत असेल तर आपण त्यांच्यावर 122च्या कारवाया करतो, त्यांना ताब्यात घेऊन. तसेच 110-117च्या कारवाया करतो. तर सर्वांना सुज्ञ नागरिकांना विनंती आहे की शक्यतो रात्री 11 नंतर 5 किंवा 5 पेक्षा जास्त असे जाऊन फिरू नये, किंवा सामूहिक वाढदिवस म्हणतात तसे प्रकार करू नयेत, कारण तो देखील गुन्ह्याचा भाग असतो. वेळोवेळी 37 कलम लागू केलेले असते, त्यामुळे रात्री फिरणे शक्यतो टाळावे. तर नक्कीच मित्रांनो, हे होते वाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर साहेब. आणि रात्री बेरात्री खरोखरच फिरायला नको. जर समजा कामावरून जर येत असतील तर तुम्ही येऊ शकता. सोबत काय ID कार्ड वगैरे पण ठेवा. पण असामाजिक तत्वांना मात्र मोठा आता इशारा आहे की रात्री बेरात्री जर ते सापडले तर त्यांच्यावर एक कडक कारवाई सुद्धा होणार आहे. आणि एकंदरीतच आता या इंद्रायणी नगरमध्ये जे काही प्रकार होत आहे, चोरीचे प्रकार म्हणा की असामाजिक तत्व फिरण्याचे प्रकार होणार, मात्र यावर जे आहे वाडी पोलिसांनी आता सक्त कारवाई करणार असंही सांगण्यात आलेलं आहे. आणि एकंदरीतच जे शिष्टमंडळ आलं होतं त्यांचं पूर्ण समाधान साहेबांनी केलेलं आहे. तर बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.